नमस्कार. आजचा विषय आहे सजगता आणि तणाव कमी करण्यासाठी योग. वनस्पतींना जीव आहे, इतर मुक्या प्राण्यांना सुद्धा जीव आहे. वनस्पतींना जीव आहे, परंतु त्या इतर सजीव प्राण्यासारख्या हालचाली करू शकत नाहीत. इतर प्राणी जरी माणसाप्रमाणे स्थानांतर करू शकतात, तरीसुद्धा मानव हा त्यांच्याहून वेगळा आहे, कारण स्वतःची क्षमता काय आहे हे ते ओळखू शकतो. ही क्षमता जाणण्याची शक्ती म्हणजेच जाणीव. जाणणे म्हणजे समजणे किंवा ओळखणे. परिस्थितीचे भान व विषयाचे अवधान असणे म्हणजेच सजगता. सजगता ही मुख्यतः 2 प्रकारात विभागली गेली आहे. एक बाह्य जाणीव किंवा बाह्य सजगता आणि दुसरी म्हणजे आंतरिक जाणीव किंवा आंतरिक सजगता. बाह्य विषयांची जाणीव म्हणजे बाह्य घटना, बाह्य विषय यांची जाणीव, तसेच शरीर करीत असलेल्या कृतींची जाणीव. ही बाह्य सजगता ठेवण्यासाठी योगासनांचा अभ्यास आपल्याला कसा उपयोगी ठरतो ते आपण पाहूया. जेव्हा आपण एखादे योगासन करून स्थिरमय व सुखमय अशी आसनाची अंतिम अवस्था प्राप्त करतो, त्यावेळी ही अवस्था प्राप्त करण्याकरता आसनामुळे शरीरावर जे काही ताण, दाब किंवा पीळ आल्या असेल त्याची जाणीव करून घेणे आणि नंतर शरीर ताणरहित करणे ही झाली बाह्य सजगता. अशा प्रकारे योगासनांचा अभ्यास सजगपणे करून आपण प्रत्येक कृती करताना सजगता ठेवण्याची सवय अंगी बाणवू शकतो. आंतरिक सजगतेसाठी आता प्राणायामाची उपयुक्तता आपण पाहूया. हृदय, मेंदू, रक्तवाहिन्या या निरनिराळ्या संस्था ज्या आपण पाहू शकत नाही, त्यांच्यासंबंधी आंतरिक सजगता धारण केल्यास ती आंतरिक स्थूल जाणीव झाली आणि या संस्थांच्या कार्यावर अमूर्त अशा मन, बुद्धी, आत्मा याची नियामक शक्ती आहे. हा विचार म्हणजे आंतरिक सूक्ष्म सजगता. प्राणायामाच्या अभ्यासामध्ये जेव्हा प्राण संकल्पना केली जाते, म्हणजे श्वास घेताना मी या विश्वातील प्राणशक्ती आत घेऊन प्राणयुक्त होत आहे व श्वास सोडताना मी तणावमुक्त होत आहे, अशी संकल्पना करून श्वास प्रश्वासाची काही आवर्तने केल्यास त्याचा परिणाम असा होतो की मी श्वासावाटे आत घेतो तो ऑक्सिजन नसून त्यामागे असलेला प्रत्यक्ष प्राण आहे. ही संकल्पना साधकाच्या मनामध्ये हळूहळू दृढ होऊ लागते आणि मग शरीराच्या अंतर्गत होणाऱ्या हालचाली, स्पंदने, कंपने ही सर्व जाणवण्या इतकी आंतरिक सजगता त्याला प्राप्त होऊ लागते. ह्या बाह्य व आंतरिक सजगतेतून ताणतणाव कसे कमी करता येतात ते आपण पाहूया. ताण 3 प्रकारचे असतात. एक शारीरिक ताण, दुसरा मानसिक ताण आणि तिसरा भावनिक ताण. जास्त परिश्रम केल्याने जे ताण येतात ते शारीरिक ताण. शारीरिक क्षमता कमी होणे व पाठ करण्याचे आरोग्य यामुळे बिघडते. योगासने व योगनिद्रेमुळे हे ताण नाहीसे होतात. बहुतेक आसने ही पाठकण्याभोवती फिरत असल्याने पाठकणा ह्याच्यामुळे लवचिक होतो. मज्जासंस्था उत्तम प्रकारे कार्य करतात. रक्तसंचार चांगला होऊ लागतो आणि ह्या सर्वांचे परिणाम म्हणजे मांसपेशीय आणि शारीरिक ताण नाहीसे होऊ लागतात. अतिविचार, वाईट विचार, अयोग्य विचार, अकारण वाटणारी भीती ह्या सर्व कारणांमुळे मानसिक ताण निर्माण होतात. एखाद्या क्षुल्लक घटनेवर जास्त विचार करणे हे सुद्धा मानसिक ताणाचे कारण ठरते. सजगतेने केलेल्या आसने, प्राणायाम आणि योगनिद्रेमुळे शरीराबरोबरच मानसिक ताणसुद्धा नाहीसे होतात. श्वसनगती नियंत्रित करून मन नियंत्रित करणे आणि त्यावर ताबा मिळवणे सहज शक्य होते.